नमस्कार मंडळी, श्राव्यस फॅमिली ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत व्हेज लॉलीपॉप। त्यासाठी लागणार आहे मला साहित्य: पत्ता गोबी बारीक कापलेली, आलू आणि गाजर आणि फ्लावर। हे चारही मी एकदम बारीक चॉपरमधून कापून घेतले। मग लागणार आहे मला ब्रेड क्रम्स, कांद्याची पात, हिरवी मिरची, लसूणचा पेस्ट आणि कोथिंबीर। तर मी आता आलू आणि ते मिक्स करून घेणार आहे। आलू छान मऊ उकडून घ्यायचे। मग त्यात आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची, काळे मिरे पूड आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर, ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर साधारण 2 चमचे टाकला आणि ब्रेड क्रम्स 4 चमचे, मग मीठ चवीपुरतं। आता मैदा जो आपल्याला लागणार आहे तो लॉलीपॉप घोळून घेण्यासाठी लागणार आहे। त्या एका वाटीत मी मैदा काढून घेतला, साधारण 2 चमचे मैदा घेतला आहे। त्यात पाणी टाकून घोळून घेते मी। त्याचा एक घोळ तयार करते। घोळ तयार झाला आहे, आता आपण लॉलीपॉप बनवणार आहोत। त्यासाठी मी टूथपिक घेतली एक छोटी आणि त्याला मी जे बॅटर आहे ते लावते आणि लॉलीपॉप सारखा शेप दिला आहे। मग नंतर त्या मैद्याच्या पेस्टमध्ये मी त्यात टाकला आहे आणि घोळून घेतला आहे आणि मग ब्रेड क्रममध्ये टाकून चांगला कवर करून घेतलं ब्रेड क्रमनी। आणि आता तळायला टाकलं आहे आपण। तर बघू शकता असा कलर आला आहे। काय झालं आहे ना, तेल खूप तापलं होतं म्हणून असं ब्राऊन जास्त आला आहे कलर। पुढं बघू शकता तुम्ही, मी छान कलर येऊ दिला आहे लॉलीपॉपला। जास्त लाल पण नाही, स्टार्टिंगचे जरा जास्त लाल झाले माझ्याकडनं। मंद आचेवर तळून घ्या, म्हणजे छान प्रकारे तळले जातात। साधारण असा कलर पाहिजे आपल्याला। बघू शकता किती छान कलर आलाय ना याला। असाच कलर आपल्याला पाहिजे आणि खूप क्रिस्पी होतात। ब्रेड क्रममुळे अति क्रिस्पी होतात। ते तयार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।